मी या दिघोरी आणि रमणा मारुती परिसरामध्ये वयाच्या 18व्या वर्षापासून म्हणजे 16व्या वर्षापासूनच मी या भागात लोकांसाठी काम करतो आणि त्यावेळेस पाण्याची खूप मोठी इथे समस्या होती। वयाच्या 18व्या वर्षी लोकांना पाणी मिळावं यासाठी आंदोलन केलं व वयाच्या 18व्या वर्षी मला तुरुंगवास झाला पाण्याच्या आंदोलनामध्ये। आणि तेव्हापासून सातत्याने मी लोकांमध्ये राहून अन्यायाच्या विरुद्ध लढत आहे, रस्त्यावर उतरलो आहेत, अनेक गुन्हे दाखल माझ्यावर झालेले आहेत आणि लोकांना न्याय भेटून देण्याचा जो अधिकार आहे, मूलभूत सुविधा या भेटल्या पाहिजेत यासाठी मी सातत्याने लढत आलेलो आहो। आणि त्याच विश्वासाने लोक माझ्या कामावर विश्वास करतात आणि म्हणूनच लोकांनी मला विश्वास माझ्यावर आहे, लोकांचं प्रेम माझ्यावर आहे आणि लोकांच्या सहकार्यातूनच आम्ही या भागामध्ये मूलभूत सुविधा आणि जिथे अन्याय होत असेल तिथे न्याय देण्याचं काम लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातूनच आजपर्यंत या ठिकाणी करत आलेलो आहे। त्याचप्रमाणे नगरसेवक म्हणून नगरसेवक हे पद नेतागिरीचं नाही आहे। सगळ्यात पहिले तर नगरसेवक हे पद सेवक म्हणून आहे आणि जो अशा विचाराचा माणूस असेल तोच कार्य करू शकतो, तोच लोकांना म्हणजे लोकांच्या कामी येऊ शकतो। नेवळ नळ रस्ते आणि गडार एवढंच नगरसेवकाचं काम नसून याच्या व्यतिरिक्तही जेव्हा जेव्हा लोकांना अडीअडचणी येतात आणि अशी मागे कोरोना काळसारखं मोठं भयानक भीषण लोकांवर एक मोठे गंभीर हे आलं होतं, लोक दहशतीमध्ये होते, वातावरणमध्ये होते आणि आपली जबाबदारी आणि आपले कर्तव्य समजून मी या माझ्या स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतः उपस्थित राहून मी इथे 20,000 RT-PCR टेस्ट करण्याचं काम लोकांच्या आशीर्वादाने इथे केलेलं आहे। त्याचप्रमाणे लोकांना जेव्हा आपली गरज असते तेव्हा आपण लोकांच्या कामी आलो पाहिजे। कोरोनामध्ये दहशतीचं वातावरण होतं आणि सॅनिटायझर केल्याने काही कोरोना मरत नाही किंवा कोरोना संपत नाही, परंतु एक लोकांमध्ये जो भीतीचं वातावरण आहे ते निघावं त्यासाठी मी स्वतः माझ्या खर्चाने मी सॅनिटायझरचा पूर्ण ट्रॅक्टर संपूर्ण प्रभागात फिरून सॅनिटायझर केलेला आहे आणि जेव्हा लोकांना गरज पडते तेव्हा तुम्ही त्याच्या कामी आलं पाहिजे एवढाच उद्देश एकमात्र लोक त्याच्यामुळेच आपल्याला निवडून देतात। आणि सातत्याने लोकांचा विश्वास माझ्यावर आहे, लोकांचं प्रेम माझ्यावर आहे आणि लोकांचं सहकार्य मला आहे। त्यामुळे मी पुन्हा या निवडणुकीत उभा आहे आणि लोक त्याच विश्वासाने माझ्या कामाच्या भरोशावर मी ज्या पद्धतीने लोकांचं काम करत असतो, लोकांच्या कामी येत असतो, त्याच विश्वासाने लोक मला विश्वास याही वेळेस आणि प्रेम आणि सहकार्य देतील आणि आपलं अमूल्य मत मला देतील असा इथे मला पूर्णपणे विश्वास आहे। तसं तर मूळ जरी 2 शिवसेना या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्तेच्या दृष्टीने 2 शिवसेना झालेल्या आहेत, परंतु सामान्य जे जनता आहे हे आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मेन शिवसेना आहे अशा प्रकारची सामान्य जनते आणि कार्यकर्ते हे मातोश्रीला मानतात, सामान्य जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मानतात। म्हणून अशा परिस्थितीमध्ये या सत्ता कारणाने 2 जरी शिवसेना असली तरी ते तात्पुरती आहे दुसरी शिवसेना आणि मुख्य जे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे। त्याच्यामुळे शिवसैनिक जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठामपणे सोबत आहे आणि आपल्याला जो 2 जरी दिसल्या तरी हा फरक जरी दिसतो, काही प्रमाणात तो फरक निश्चित आहे, परंतु ज्या फरकाने काही बिघडू शकते किंवा ज्या फरकाने काही होऊ शकते अशातला काही भाग नाही। कारण शिवसेनेमध्ये माननीय शिवसेना प्रमुखांनी जे तयार केलेले आहेत त्या पदापेक्षा लोकप्रतिनिधीपेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचे ते शिवसैनिक आहेत आणि म्हणून शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच आहे आणि सोबतच राहणार। त्यामुळे विशेष फरक पडण्याचं काही याच्यामध्ये विषय दिसत नाही।